हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही माझी इंस्टाग्राम स्टोरी बघितली असेल तर तुम्हाला कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट मी कोणावर बनवणार आहे आणि हे इतकं अर्जंट का आहे. तसं पण ह्याच्यावरती बरेच दिवस झाले पॉडकास्ट बनवलं नव्हतं. तर आपण पहिले जे काही आधीचे मुद्दे आहेत ते थोडंसं आपण क्लिअर करून घेऊया आणि नंतर त्याच्यावर विश्लेषण झाल्यानंतर मग आपण मूळ विषयाला हात घालूया. म्हणजे जे काही कालपासनं घडत आहे, कालपासनं आपण जे काही पाहिलं, जे अजूनही त्याच्या चॅनलवर आहे, तर त्या गोष्टीवर आपण नंतर बोलूया. पहिले आधी आपण सिक्वेन्स वाईज पॉडकास्टला सुरुवात करूया. चला तर मग जास्त वेळ न दवडता लेट्स स्टार्ट. ह्यांचे व्हिडिओज म्हणजे शो ऑफ आणि नंगा नाच, हे दोनच कंटेंट आहे ह्यांच्याकडे. एकतर शो ऑफ करायचं आणि नंगापुंगा कॉन्टेंट दाखवायचं. कधी बायकोला नांगडा दाखवायचं, कधी मुलीला दाखवायचं, कधी दुसऱ्यांच्या मुलीला दाखवायचं, कोणाला पण दाखवायचं, पण मध्ये मध्ये असं काहीतरी गोष्टी करत राहायच्या जेणेकरून लोक जमा झाली पाहिजेत, लोक बघत राहिली पाहिजेत, लोकांनी व्हायरल केलं पाहिजे. असं मला वाटतं की ह्याला अशी फार इच्छा आहे की ह्या गोष्टी, हे जे पिक्चर्स आहेत, हे जे काही कॅप्चर्स आहेत ते व्हायरल व्हावेत आणि त्याच्यासाठी याच्या जीवाचा आटापिटा चालू आहे. आणि ठीक आहे, होतील व्हायरल आणि खूप छान पद्धतीने व्हायरल व्हावेत असं माझी इच्छा आहे. होऊ देत व्हायरल, म्हणजे कळेल तुला काय असतं ते. कदाचित तशीच तुझी कमाई असेल बहुतेक, म्हणूनच तुला त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नाही आहे आणि त्या कमाईवरच पोट भरण्याची सवय झालेली आहे. खानदानी परंपरा दिसते तुमची. सो घरातल्यांना पण त्याच्याबाबत काहीच विचित्र वाटत नाही आहे. सो हो, त्या दिवशी याने खेकडे आणले आणि म्हणे की आपण तू दाखवणार का रेसिपी. तर फुगी लगेच कशी म्हणते की मी रेसिपी दाखवली आहे ऑलरेडी, आता मी परत नाही रेसिपी काय दाखवायची, मी दाखवली आहे. हो ग बाई, तू कशी दाखवशील ना, कारण तू जर करणार आहेस तर दाखवणार. जर माणसाला करताच येत नाही, लास्ट टाईम पण सांगितलं की खूप जबरदस्त बनवते, आज आपण तिची रेसिपी बघूया, तर काही रेसिपी काय दाखवली नाही त्यावेळेलाही नाही आणि आत्ताही नाही. कारण मॅडम तर माहिती आहे आपल्याला किती कुकिंगमध्ये तरबेज आहेत. आपण तर पाहिलंच आहे की किती मस्त डोसा, एकदम करपलेला डोसा बनवते. सो नको ग बाई, तू दाखवू पण नको, आम्हाला बघायचं पण नाही आहे. आणि खरं तर तुमचं काहीच बघायचं नाही आहे, का जबरदस्ती माथी मारताय आणि का दाखवताय ते काय माहिती. एनिवेज नंतर मग म्हणे की मला सगळे पर्स गिफ्ट मिळाले आहेत, ते माझ्याकडे खूप बॅग्स झाल्या आहेत आणि खूपच आता जवळजवळ मग ढबी म्हणतो की हिच्याकडे 50पेक्षा जास्त बॅग्स असतील आणि सगळ्यात गिफ्ट आहेत. गिफ्ट अरे गिफ्टच असणार बाबा, गिफ्टसाठी तर तू आहेस, तुला कशाला ठेवलं आहे. द बॉय आहेस तू, तिचा नवरा खमी. हे फक्त गिफ्ट आणि असं सगळे मजा मारायला ह्याच्यासाठीच ठेवलं आहे तुला. ते नाहीतर काय तुला काय वाटलं, तुझी ही जी हरकते आहेत, तुझं जे वागणं आहे ते कशाला ती सहन करते, तोंड फुरगटून बसते पण ॲट द सेम टाईम तुला सहन पण करून घेते. म्हणजे तिचं तोंड फुरगटलं की समजायचं नेक्स्ट 2-3 दिवसामध्ये खिशाला खड्डा पडणार आहे. मग ती असं काहीतरी मॅनेज करून, म्हणजे तिने ते स्वतःला प्रिपेअरच तसं केलं आहे. जेव्हा तुझ्याशी लग्न करण्याचं ठरवलं ना तिने मनाशी, तेव्हा तिने हे स्वतःला मेंटली प्रिपेअर केलं आहे, समजावून सांगितलं आहे की ठीक आहे, हा असाच आहे, हा थरकी आहे आणि ह्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य काढायचं आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज जे करतो ते करू द्यायचं, वाटेल ते आपण मनाला लावूनच घ्यायचं नाही. आपण आपली सोय करायची, हे येड्याला जे करायचं आहे ते करू दे. आपण मस्तपैकी फक्त गिफ्ट असं काय वागला, काही झालं मनाविरुद्ध की याच्याकडनं गिफ्ट रुपी वसूल करायचं आणि काय ना काहीतरी असे डल्ले मारायचे, मोठ्या डिमांड करायच्या. सतत ह्याला सांगायचं की बघ, तुला जर नीट राहायचं असेल, नीट माझ्याबरोबर, मी तुझ्याबरोबर ह्याच्यावरती राहणार की तू मला हे दे ते दे, नाही तर तुझी असलियत सगळी बाहेर काढेन. आणि सतत त्याच्याकडनं गिफ्ट उखळायचे. हे हिचं बॅकग्राऊंड आहे आणि हे हिने हेरलेलं आहे आणि हिची पद्धत आहे. तर ज्या लोकांना असं वाटतं की बापरे ती कशी सहन करत असेल ह्या माणसाला वगैरे, तर हे सिम्पल आहे, इट्स अ डील. हे मोकाट सुटलेलं डुक्कर आहे. या डुकराला कुठे पण आपलं गटार हुंगत फिरायला द्यायचं, जिथे जातो तिथे हुंगू दे. गटार काय नाले बिले कुठे जायचं तिथे जाऊ दे, काय फरक नाही पडत. फक्त आपल्याला गिफ्ट आणि पैसा आणि मज्जा मौज मस्ती करता आली पाहिजे बस. ते जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही. ओपन रिलेशनशिप माहिती आहे ना तुम्हाला, कॉन्सेप्ट आहे नवीन. तसाच काहीसा गावठी प्रकार आहे. ओपन रिलेशनशिपच काइंड ऑफ
पण गावठी पद्धतीचं, कारण अजून तेवढी उंची गाठली नाही आहे. ते पण होईल कधीतरी, यांची पुढची पिढी तेही करेल. हिच्याकडे खूप साऱ्या बॅग्स झाल्या आहेत. मी हिला काल पण ऑफर दिली होती, पण हिने ती मिस केली. 1 तासाचं माझ्याकडे हे होतं, पण नाही झालं ते, म्हणजे हिने सांगितलं नाही, नंतर सांगते. मला नाही करायची आहे आता शॉपिंग, खूप झालं. माझ्याकडे खूप ब्रँडेड बॅग्स आहेत आणि त्या आहेत त्याच वापरल्या जात नाही आहेत. मग अजून कुठून मी अजून शॉपिंग करू? ते खराब होतात मग पडून पडून, मला अजून नको आहे असं म्हणून लगेच पार्सलवर पार्सल नेक्स्ट 3 दिवस पार्सलच उघडते ही बाई. कधी कपडे, कधी वॉच, कधी काय. आणि हिचा बड्डे होऊन जमाना झाला. हिचं बड्डेचं काय बाबा संपतच नाही. कुठलं पण काही असलं तर बड्डे गिफ्ट आलं, ॲनिव्हर्सरी गिफ्ट आलं. अरे काय म्हणजे वर्षभर बड्डे ॲनिव्हर्सरी चालूच असतं का? नक्की बाई तुझी एकच ॲनिव्हर्सरी आहे ना, की वेगवेगळ्यांबरोबर वेगवेगळ्या ॲनिव्हर्सरी मनवते? आणि ढबी ह्या वेळेला ना तू तर काय बोलूच नको की असं असतं का, तुम्ही असं करत असाल, तुमच्या फॅमिलीमध्ये असं असेल म्हणून तुम्ही बोलत असाल वगैरे. बोललास ना जीभ हासडेन, लक्षात ठेव. हां, जे तुझे चाळे चालले आहेत ना ते सगळ्या जगाने बघितले आहेत, आणि ज्यांनी नाही बघितलं ना त्यांना मी दाखवून देणार आहे आज. त्याच्यामुळे कोणाच्या फॅमिलीत काय चाललं आहे ना ते सगळं स्पष्ट होणार आहे. त्याच्यामुळे तू तर काय बोलायचंच नाही आहे, समजलं ना? पागल झालं आहे तू. मला म्हणत होता ना रेबीज झालेली कुत्री, हां तुलाच झाला रेबीज, रानडुकराला. आता इकडे तिकडे फिरतोय वेड्यासारखा, सगळीकडे असं पिसाटल्यासारखा. कोणाला काही चांगली कमेंट केली तरी त्यांना उलटी सुलटी उत्तरं देतोय. अरे डोक्यावर परिणाम झाला. थोडे दिवसांनी असा दगडं मारत फिरशील का लोकच तुला दगडं मारतील, ते बघण्यासारखं ठरणार आहे. खरंच जशी तुझ्या हरकती आहे ना, लवकरच फटके पडणार आहे. फटके तुझ्या उघडा करणार तुला. लोकांचे दाखवतो ना ते तुझाच आता काढून तुलाच देणारे रट्टे लोक, समजला का? आणि काहीही बोलतो बोबडा, तोंडाला येईल ते एक शब्द नीट उच्चारता येत नाही, की एक शब्द एक सेंटेन्स पूर्ण याला कंप्लीट बोलता येत नाही. आणि काय मोठा स्वतःला कंटेंट क्रिएटर समजतो. काय तर म्हणे की आज मी हिला शूट करतोय कारण ही म्हणाली की मी तुझ्यापेक्षा मोठी कंटेंट क्रिएटर आहे बाबा, तर मग मला तू शूट करायचं. अरे कसली कंटेंट क्रिएटर? हे असले नंगा नाच करणारे कंटेंट क्रिएटर. हां, दुसऱ्याच्या मुलांना दाखवता येत नाही म्हणून स्वतःच्या मुलांना नागडा करणारे दुनियेसमोर कंटेंट क्रिएटर. थू आहे अशा कॉन्टेंट क्रिएटरवर. आथू तेरी सूरत आथू. आणि त्या दातविचकीला तर काय बाबा, तिला तर बघवत पण नाही नुसती आपली, म्हणजे तसं तर दोघांनाही बघवत नाही, पण दात विचकून काय आपली बोलत असते आणि दातातलं काढत असते. बाई तुझं दातातलं काढून झालं ना त्याच्यानंतर बघूया आपण काय कॉन्टेंट क्रिएशन होतंय का ते. आधी फुरसतमध्ये आधी दात साफ करून घे. सारखी आपली ते केसाचं करायला जात असते. काय ते केसाचं झालंय बघ. हां, चिमा 2.0 होणार आहे तुझी टकली, ए टकली. आणि हा त्या फनीसारखा डायलॉग मारायला लागलाय भाई. हा म्हणे की आज ऑफिसला थोडं कमी काम होतं, जास्त नव्हतं, म्हणून मी आता लवकर आलो आणि आता कपडे बदलले आणि आता मी कॅमेरा हातात घेतला, मोबाईल हातात घेतला. अरे बाबा तुम्हा दोघांना काय काम असतं रे बाबा? तो एक नल्ला डॉक्टर आणि तू एक नल्ला वकील. म्हणजे तू असला नल्ला वकील आहे की वकिलीच्या नावावर आता मला वाटतं त्याच्यावर जसं डॉक्टर असोसिएशनने काहीतरी केलं पाहिजे ना, तसं तुझ्यावर तर हमखास केलं पाहिजे. तू वकील कसला? तुझ्यावरच 100 केसेस पेंडिंग असतील किंवा लवकरच होणार आहे. ज्या पद्धतीचे तुझं म्हणजे प्रोग्रेस जी करतोयस, जे काही चाललंय चाळे तुझे, त्याच्यावरून तुला लवकरच लहान मुलांच्या बाबतीत काही ना काहीतरी मोठा तुझी लागणार आहे लंका. तर तू सांभाळूनच राहा वकिलाला मोठा. एक गोष्ट ह्याची ओपन व्हायची बाकी आहे. म्हणजे एकाने कोणीतरी असं केलं नाही, ह्याच्या विरुद्ध ॲक्शन घेतली की पूर्ण सगळे बाहेर येईल, ह्याचं पूर्ण मागचा सगळा इतिहास बाहेर येईल. आणि ह्याच्यावरती किती असंख्य गोष्टी, असंख्य लोकांना ह्याने टॉर्चर केलं असेल, सगळं काही ह्याचं हिसाब बराबर होईल. आणि मी खरंच वाट बघते की कोणीतरी ह्याच्या विरुद्ध एक स्टेप घ्यावी, एक स्टेप पुढे व्हावं आणि ह्याचा ना पिट्टा पडू दे, विनाश होऊ दे याचा. हा पण असलाच आणि ह्याचे मित्र पण तसलेच. तो निक्क्या चोम्या दुसरा एक तो तसलाच, आणि त्याची ती एलियनसारखी बायको. बापरे काय रडायला येतो. आणि काय ती केवढी, तो केवढा, तिचा पण बच्चाच वाटतो. हे सगळेच हे असे बच्चे आहेत आणि यांच्या बायकांनी मला वाटतं यांचं सगळ्यांचं मोर ओव्हर सगळ्यांचं बॅकग्राऊंड आणि सगळ्यांची हरकत सेमच आहे. ते तुम्ही बघितलं ना, ते काय वाह्यात रील टाकत असतो तो. हां, तो पण एक ह्याच्या पावलावरच पाऊल ठेवतोय हळूहळू. आणि त्याची बायको तर हिच्यापेक्षा वाह्यात आहे, वात्रट आहे फुगीपेक्षा. काय तर त्याची त्या दिवशी छाती दाबत होती आणि काहीतरी म्हणे काय शैतान हे शैतान, निक्क्याचे बुबू. बघितले का?
अरे देवा, कसले पानसट लोक आहेत. एक आपल्या बायकोचा चड्डू दाखवतोय, बायकोचे बुबू दाखवतोय, दुसरीकडे तर स्वतःचे दाखवतात ते दाखवतातच आहे, नवऱ्याचं पण दाखवत आहेत, नवऱ्याला पण बुबू आहे त्यांच्या. आणि ती गाडीची ओव्हर ॲक्टिंग, एकतर कधी ते हातात कधीतरी घ्यायची, कधीतरी चालवायची, पण त्याच्यामध्ये बघितलं हे असं आहे, यांच्यात आपापसातच कॉम्पिटिशन आहे. बहिणी बहिणींमध्ये कॉम्पिटिशन, या साडूंमध्ये कॉम्पिटिशन, मेवण्यांमध्ये कॉम्पिटिशन, यांचं आपापसातच काहीतरी वेगळंच चाललंय. पहिले तर एकमेकांचे सरप्राईज फोडायचे, आणि आता ह्यांनी ते केलं तर ही पण ते करणार, हिने हे केलं तर ती पण ते करणार, असं आहे. आता त्यांनी तिथे फार्म हाऊसचं आपलं ऐकून ती मनावर घेतलं, आता प्रूव्ह करायला लागले, तर आपण लगेच फार्म हाऊस करून नाचायला लागला. सगळं तुमच्या आमच्या जीवावर. कशाला पाहिजे यांना, कशाला यांचं करून द्यायचं. इथे फार्म हाऊसवर आता इथे जे करतोय तेवढं बस नाही का झालं, तर तिथे फार्म हाऊस आता करून तिकडे आणि धंदे करणार. बाबा, मला तर खरंच प्रश्न पडला, ह्याच्या घरातल्या बायका, असा जर आपल्या घरात एखादा माणूस असेल तर कसं कम्फर्टेबली राहत असतील. असा माणूस, अशा विकृतीचा माणूस जर घरात असेल, अशा माणसाबरोबर कसं कोण संसार करू शकतं, कसं कोण राहू शकतं, कसं तुम्ही समजवत नाही. एक आई म्हणून तुम्हाला स्वतःलाही वाटत नाही का, इतकं पण तुम्ही सांगू शकत नाही का की सगळेच एकाच पद्धतीचे आहेत, एकाच माळेचे मणी आहेत, आणि कोणालाच काही फरक पडत नाही. जोपर्यंत काही मोठं घडणार नाही, मोठं कांड होणार नाही, तोपर्यंत ह्यांना अक्कल येणार नाही की ह्यांना काही फरकच नाही पडणार आहे काही झालं तरी. किंवा जे व्हायला नको आहे, जे आपल्याला वाटतं की जे व्हायला नाही पाहिजे, आपल्यासारख्या कॉमन माणसांना जे वाटतं ते ह्यांना कदाचित वाटतच नाही. ह्यांच्यासाठी ते झालं पाहिजे अशी यांची इच्छा आहे की काय. मला माहिती आहे, मी तुम्हाला म्हणाले की मी नंतर येते त्या विषयावर, पण मी परत घुमून फिरून तिथेच येते, कारण खरंच हे आपल्यासारख्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. सो त्यानंतर आता पप्पांचा बड्डे पण झाला, तर पप्पांना काय यावेळेला खंबा दिलेला दिसत नाही, जास्त झाले वाटतं खंबे, तर नको म्हटलं, किंवा आपल्यासमोर दिला नाही तर ते एक ह्यावेळेला सुधारणा झालेली आहे, ती पण आपण आपल्यालाच क्रेडिट घेऊया. आणि उगाचच की ढबी किती त्याची ओळख आहे आणि किती कसला भारी आहे म्हणून तिकडे मग तिथे MLHला गेले जेवायला, आणि तिथे कसं मग ओळखीचं कसं, तुझ्या ओळख असून काय फायदा. मी नंबर लावला, खूप वेटिंग आहे, पण मी काहीतरी असं हे केलं आणि मॅनेज करून आता आम्हाला मिळालेलं आहे टेबल, आणि आम्ही असं खुफिया ह्याच्याने आलो, आणि मला मागून बिगून काय नाही आहे, ते व्हेज रेस्टॉरंटच्या किचनमधनं घुसले वरती, आणि काय ना काहीतरी याने बच्चन दिले असतील, काय ना काहीतरी चिरीमिरी, काय ना काहीतरी हे केलंच असेल. छपरी गँग मेंबर आहे हा. तर खरंच म्हणजे मला हेच सांगायचं आहे की नका अशा जे तो MLHचे जे कोणी मालक असतील त्यांच्यापर्यंत हे पोचवा कोणीतरी, की ह्याच्यापासून लांब राहा. ह्याला खायला प्यायला म्हणजे ठीक आहे, तुमचा धंदा आहे आणि तुम्हाला कोण काय कसं आहे याच्याशी मतलब नाही आहे, पण ह्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारची इन्व्हॉल्वमेंट किंवा कुठल्याही प्रकारची जवळीक, मैत्री, डील असं काही करू नका. एक नंबरचा फालतू माणूस आहे, आणि तो कसा फालतू आहे आणि किती लेवलचा आहे ते तुम्हाला आज या पॉडकास्टमध्ये समजेलच. तर जे कोणी असतील तर त्यांनी हा पॉडकास्ट त्यांच्यापर्यंत पोचवा, जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा, जे ह्यांच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या वेमध्ये कनेक्टेड आहेत किंवा असोसिएटेड आहेत, त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट गेला पाहिजे, जेणेकरून ह्याची असलियत कळली पाहिजे. आणि अशा माणसाबरोबर राहून कसं असतं ना, संगतीचा असर होतो. तर तुमच्याकडे पण लोक त्याच दृष्टीने पाहायला लागतील, तुमच्या बिझनेसवर त्याचा परिणाम होईल, तुमच्या बिझनेसची ग्रोथ होण्यापेक्षा नाव खराब होईल आणि बसेल धंदा तुमचा. असे नतद्रष्ट माणसांबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. सो लांब राहा याच्यापासून, इतकंच मी सांगेन, कारण हा त्या लायकीचा माणूस नाही आहे. रादर हा आणि ह्याची बायको दोघेही, मग ते हगारो असू दे, नाहीतर बन्सल असू दे, नाहीतर आणि काय असू दे. त्या हगारोचा तर बाप रे बाप, काय ती म्हणजे घाण करतो की काय करतो त्या गाडीमध्ये. रोज काय तिकडे जातो की काय टमराल घेऊन गाडीमध्ये, की हगारोचं साफ करायला मिळेल तर रोज जाऊन घाण करून येतो. जसा इकडे आता यूट्यूबवर कॉमेंटमध्ये सगळीकडे हागतच असतो ना, हा सगळीकडे हागून ठेवतो. तर ह्याला तर एकदमच चांगलं मिळालं आहे ते उपकरण. रोज आपलं उठायचं आणि खूपच घाण झालं आहे, खूपच कचरा झाला आहे, करून साफ करायचं. अरे स्वतःला साफ कर, त्या हगारोवाल्यांना विचार,
मला इनसाईड आऊट म्हणजे तुला इनसाईड आऊट साफ करण्याचं काय उपकरण आहे का? तुझ्या डांगीत घालते आणि बघ घाण निघते का? आणि बन्सलच्या वेळेला हिचं तोंड बघितलं, दातविचकीचं तसं एकदम तोंड केलेलं की दाखव त्यांना, आम्हाला म्हणतात की आम्ही भाड्याने घेतो. अरे कशाला काय, तू एक नंबरची फुकटी आहे ग बाई. अजून काय तुझ्या आता कसल्या ह्याच्याने शिव्यांनी आरती ओवाळू तुझी, की अजून काय ऐकायचं बाकी राहिलं आहे माझ्या तोंडातनं? हां, तुझी लायकी सगळ्यांना माहिती आहे, तू काय आहे काय नाही. कशाला उगाचच दाखवते? नको बाई, आमच्याकडे जेवढं आहे ना इज्जतीचं आहे, तुझ्यासारखं नाही. हे ते सगळे घरदाराची इज्जत विकून त्या नवऱ्याला ठेवलं आहे नुसता स्वतःची मजा मारायला. कसली बाई आहे ग, कसली आई आहेस तू बेशरम. खरंच मंडळी, मला कंट्रोलच होत नाही आहे. म्हणजे मी त्या टॉपिकवर येतेच, बस मी दुसरा टॉपिक आपण कधीतरी नंतर बोलू, आता मला त्या टॉपिकवर येऊच दे, कारण मी नाही कंट्रोल करू शकत आहे. परत फिरून तिथेच येण्यापेक्षा बोलूनच टाकते जे काय बोलायचं आहे. तर आजचं पॉडकास्ट मी पर्पजली ह्याच मुद्द्याला क्लिअर करायला केलेला आहे. आणि ह्या कालच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट होत्या आणि मी तुम्हाला टाईमस्टॅम्प देते, त्या टाईमस्टॅम्पला जाऊन तुम्ही बघा की काय दाखवलेलं आहे, काय दृश्य आहे. अजूनही या निर्लज्ज माणसाने ते काढलेलं नाही आहे, अजूनही तसंच आहे ते. आणि हे काय पसरवत आहेत आणि हजारो लोकांना, आणि मीही ते इंस्टाग्रामला लावलं कारण का बघू दे लोकांना. जर ह्यांना नाही फरक पडत तर माझ्या 4 लोकांनी बघितलं म्हणून काय फरक पडतो आहे, राईट? पण माझ्या थ्रू ही रियालिटी, ह्याची जी रियालिटी आहे ती लोकांपर्यंत पोचावी आणि खरंच ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा असं मला मनापासून वाटतं. आणि मला आलेले घाणेरडे कॉमेंट्स, एकूण 1 घाणेरडे कॉमेंट्स ह्या माणसाने केलेले आहेत. ह्या माणसाने ID बनवून कॉमेंट केलेले आहेत. त्या दिवशीची पण जी मिशाच्या ह्याची कॉमेंट होती ते तुम्ही सगळेजण मला विचारत होतात, कोणी केली ताई, तुला कळलं का? तर हो, मला कळलं. ती कॉमेंट ढबी डुकरेने केली होती. त्याच्या कॉमेंटचा पॅटर्न बघा. त्याने, आता मी तुम्हाला ज्या कॉमेंट्स दाखवणार आहे त्याच्यामध्ये त्याने कशा प्रकारची उत्तरं दिली आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल 101% ते जे काही आई वडिलांबद्दल बोलणं, एका बापाचं आणि कुठून काढली, हे केलं ते केलं, बायकांना ऑब्जेक्टिफाय करणं, फक्त त्याच एका नजरेतनं पाहणं, हे असे कुत्सित विचार, हे असे घाणेरडे विचार, ही घाणेरडी मनोवृत्ती, ही विकृत मनोवृत्ती ह्या ढबी डुकऱ्याची आहे. डुक्कर पण इतका घाणेरडा नसेल तितका हा मनोरुग्ण आहे. TS152 कालचा व्लॉग ज्याच्यामध्ये ह्याने पालकत्वावर ज्ञान दिलेलं आहे, ह्याने म्हणजे याच्या बायकोने ज्ञान दिलेलं आहे. आणि तेव्हा बघा तुम्ही, जेव्हा ती मुलगी धावत आजोबांकडे जाते आणि आजोबा तिला उचलून घेतात आणि तेव्हा काय झालेलं आहे, काय दिसलेलं आहे. अरे ठीक आहे, तुम्ही घरामध्ये तुमच्या आठवणीसाठी वगैरे तुम्ही असे नंगेपुंगे फोटो काढता, आपण पण काढले आपल्या मुलांचे, आपले पण काढले आपल्या आईवडिलांनी, पण ते त्यांच्या आठवणीपुरते असतात, जगाला दाखवायला नाही करत कोण असं. आणि हे आज नाही आहे, हे किती वेळा झालं आहे. आधी याने आपल्या भावाच्या मुलीवर ट्राय केलं, सगळ्यात आधी तर आपल्या बायकोवर हा ट्राय करत होता. आधी बायकोचं दाखवून झालं, नको ते काय, मग त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहायला लागलं, म्हणून मग छोट्या मुलींचा आधार घेण्यात आला. मग आपल्या भावाच्या मुलीला दाखवायला सुरू केलं, कधी आंघोळ घालताना, कधी मालिश करताना, कधी काय करताना, तर कधी काय. मग त्याच्यानंतर ते कुठेतरी भावापर्यंत पोचलं असणार आणि मग त्याने सांगितलं, त्याने इन्व्हॉल्वमेंट कमी केली. मग ह्याच्याकडे काही कॉन्टेंटच उरत नव्हतं, कारण कोणी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये येण्यासच तयार नव्हतं. मग ह्याने काहीतरी ॲडजस्ट करून थोडे दिवसांनी त्या गोष्टीचा विसर पाडला आणि त्याला प्रूव्ह करून दाखवलं की बाबा मी आता असं नाही करणार. आणि मग त्याने तो प्रकार कमी केला. भावाच्या मुलीला असे चित्रविचित्र अवस्थेत दाखवणं बंद केलं. त्याच्यानंतर मग ह्याने हा इतका पोचलेला आहे की आता ह्याने सगळ्यांचं झाल्यानंतर स्वतःच्याच मुलीला आता टार्गेट केलेलं आहे. मल्टिपल टाइम्स हे झालेलं आहे. माझ्या अंदाजाने हे 3ऱ्यांदा झालेलं आहे. पहिल्यांदा तर ते गावी गेलेला आणि तिकडे ह्याच्यावरती बोलत होता, काय म्हणतो आपण त्याला, व्हिडिओ कॉलवर, आणि ते तिकडे समोर तिला दाखव, आणि तेव्हा त्याच्यामध्ये ते कॅप्चर झालं होतं. 2nd टाईम ते बचनाच्या ह्याच्यामध्ये कॅप्चर झालं होतं आणि 3rd टाईम हे आता. सो ह्याचं असं झालं आहे ना
की बाबा मी दुसऱ्यांना तर नाही दाखवू शकत, कारण मी दुसऱ्यांना जितकं पॉसिबल आहे जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत इतरांना काय ना काहीतरी कॅप्चर करतो किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा अवस्थेमध्ये. पण मग ते ऑब्जेक्शन घेतात आणि मग ते मला बंद करावं लागतं. जिथपर्यंत दाखवता आलं तिथपर्यंत दाखवतो, पण आता मी स्वतःच्याच मुलीला दाखवतो जेणेकरून मला मी कोणाला उत्तरदायी नाही आहे मग, आणि मला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही आहे. माझी मुलगी आहे, मी काय पण करेन, मी काय पण कसं पण वागेन, काही दाखवेन. कारण जर शरम असती ना तर आत्तापर्यंत तो व्हिडिओ, तो पार्ट क्रॉप झाला असता. तो आत्तापर्यंत तोही पार्ट क्रॉप झालेला नाही आहे, नाही बचनेच्या व्हिडिओचा पार्ट क्रॉप झालेला नाही. तर त्याच्यामुळे ह्या लोकांनी मला वाटतं सगळं कोळूनच प्यायलेले आहेत. ह्यांच्यासाठी ह्यांचा इगो खूप मोठा आहे की बाबा कोणाच्या तरी सांगण्यावरून मी का क्रॉप करू, काय वाटेल ते होऊ दे, काय झालं ते कुठे जिथे कोणाला पोचायचं आहे ते फोटो आणि त्याचा मिसयूज काही कुठल्याही लेवलवर झाला तरी आम्हाला चालेल, पण आम्ही ते क्रॉप करणार नाही. कारण आता ते आमच्या इगोवर आलंय. बाबा असं कसं ढबीद डुकरे कसा काय चिखलात लोळणारा, असं कसा नाही होणार, एकदम सख्त गंदा लोंडा हूं मैं कैसे ये क्रॉप कर सकता हूँ. ते सुद्धा एका बाईच्या सांगण्यावरून. एका बाईने कॉमेंट केली ना, एका बाईने ह्याला कॉमेंट केली होती की बाबा तू काय पॅरेंटिंगचं सांगतो, आधी त्या पोरीला चड्डी घाल. मी तर म्हणते चड्डी घाल नाही घाल, पण तू ॲटलिस्ट तू ते शॉर्ट आलाय समजा बाय मिस्टेक आलाय तर तुला कोणतरी सांगतंय तर तिला उत्तर दे काहीतरी. तुला जर नाही वाटतंय की बाबा ही बरोबर नाही बोलणं हिचं किंवा हे मला पटत नाही आहे, तर तू तिला उत्तर पण दे ना. पण ॲटलिस्ट साईड बाय साईड तुझं जे काही त्यातनं घेण्यासारखं आहे, तुला जे काही सांगण्याचा ते प्रयत्न करत आहे त्याचे काय परिणाम होतील हा विचार करून तो पार्ट तरी क्रॉप कर. इतका कसला आलाय तुझा इगो. आणि फुगीला मला हे विचारायचं आहे की फुगे तुला म्हणजे तू इतकी हपापलेली आहेस बाई की आता तू स्वतःला तर विकलीसच. मी तर म्हणते विकलीस तू स्वतःला याला, पण मुलीला पण तू काढलीस आता. म्हणजे अशी कुठची आई असेल की बाबा जी आई आपल्या मुलीला अशा अवस्थेत दाखवते आणि त्याच्यावर आपला नवरा काय वाटेल ते बोलतोय, त्याला रोखते ना त्याला कन्व्हिन्स करते की बाबा तू काढ तो नको म्हणून, असं नको करू. तुलाही काही फरक पडत नाही आहे की तू ते पण नाही, ते सोडलेस त्याला अक्षरशः इतक्या लेवलवर तू सोडलेस की तुला कोणाशीच काही घेणं देणं नाही आहे. मी माझी शॉपिंग आणि माझं नुसतं स्क्रोल करायचं, नुसतं बघायचं. तू काल कसले ग धडे देते, कसल्या मोठ्या मोठ्या बाता मारत होती की आम्ही कसं मोबाईलपासनं लांब ठेवतो आणि कसं काय करतो. तुझा नवरा तर सतत हातात मोबाईल घेऊन बसलेला असतो, नुसतं आपल्या ह्याला त्याला 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 कोण नागडं कॅप्चर होतंय बघतच असतो, वाटच बघत असतो म्हणून 24 तास हातात मोबाईल घेऊन ऑन ठेवूनच बसलेला असतो. कोणाचे प्रायव्हेट मुवमेंट्स झाले तर तेवढंच ह्याला मिळेल बूस्ट चॅनल करायला. त्याच्यामुळे त्याचा तर हातातच असतो. त्याच्यामुळे काय तू कोणाला सांगते की आम्ही हातात मोबाईल नाही आणि मुलींना आम्हाला खूप कठीण जातं. आणि तुला तर 1000 वेळा बघितलंय गाडीत बसताना उठताना कुठे तुझं लक्षच नसतं मोबाईलवर, नुसते आपली स्क्रोल 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 करत असते. काय करत असते काय माहिती, की तूच आहेस ती लोकांना कॉमेंट करणारी. आणि वरून म्हणायचं म्हणजे की बाबा आम्ही तर नाहीच हातात मोबाईल घेत, मग काय भूत घेतं तुमचं, आम्ही काय बघितलं ते कोण आहे मग. बघा तेव्हा तर तुम्हीच असतात हातात काय सतत इथून मागव तिथून मागव, ही डील आहे ती डील आहे, हा बड्डे झाला ॲनिव्हर्सरी आली ह्याचं त्याचं, सगळ्यांच्या बड्डे ॲनिव्हर्सरीला ही आपली शोधतच असते. काय त्या दिवशी काय स्टारबक्स, मोठे स्टारबक्सचं सांगायला गेली की डील मी बघितली होती डील. अरे काय स्टारबक्स आणि तुम्ही या इकडे आणि घ्या आणि काय फालतू म्हणजे ना कसले आहे ना असले थुकरट आहे ना असं रट्टे दिले पाहिजे ना, बेशरम कुठले, लाज नाही शरम. आणि काय ते तो खेळत होता तिथे गेम अरेनामध्ये बॉलचं ते, तर तो अशी वेड्यासारखी उड्या कर 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 टाक 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 भबी टाक ढबी टाक टाक, अरे काय करतो टाक ना टाक ना टाक ना. इतकी किंचाळत होती, इतकी वेड्यासारखी, इतकी हप्पापलेली बाई आहे. हिला त्याच्यातनं पण असं काहीतरी मग मिळणार, मग ते गिफ्ट आणि ही ते एन्जॉय करणार. सगळ्यामध्ये अशी विचित्र बाई आहे ही. अगं जेवढा फोर्स तिकडे त्याला ते बॉल टाकण्यासाठी लावत होतीस ना तेवढ्याच फोर्सने जरा अक्कल त्याची ताळ्यावर आणशील आणि जर त्याला सांगशील ना बाबा की हे काढ, हे चांगलं नाही आहे, भलेही ते तुला कोणीही बोलू दे पण जर ते आपल्या मुलीच्या भल्यासाठी आहे तर एक्सेप्ट कर आणि काढ तो पार्ट क्रॉप कर, तर किती बरं झालं असतं. ना ही बोलते, ना हिच्या घरचे बोलतात, ना त्याच्या घरचे बोलतात, ना कोण बोलतं, ना कोणीच आहे ना काही. म्हणजे सगळेजण यांचं काय म्हणजे यांची अशी मजबुरी आहे की ह्यांच्या खानदानानेच सगळं एक्सेप्ट केलेलं आहे. एक घरातल्या आई बहिणींची इज्जत जाऊ दे, बाहेरच्यांची काढतो तर काढतोच आहे,
घरच्यांची पण जाऊ दे, काही फरक पडत नाही, काय वाटेल ते होऊ दे, आना मागताय बस, पैसे 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 पैशासाठी अशी नुसती भिकेला लागलेली भिकारी फॅमिली आहे यांची. सो मी तुम्हाला आता काही कॉमेंट्स दाखवते आणि नंतर मग आपण पुढचं बोलू. सो ह्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्याला फार घाणेरडी सवय आहे बायकांना ऑब्जेक्टिफाय करण्याची, प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे एकाच नजरेने बघण्याची आणि नुसतं धंदेवाली आणि उतर आणि कस्टमर आणि मग ते लास्ट टाईम ते पेठेवालं केलेलं पेठेतच आणि म्हणजे बुधवार पेठेत काम करते वगैरे हे ते जे माझ्याबद्दल बोललं गेलं होतं. त्याच्यानंतर ती कॉमेंट मिशाच्या व्हिडिओ खाली त्याच्यामध्ये पण सेम असंच लिहिलं होतं की तुझ्या आईला विचार, आणि हे सगळं ही जी भाषा आहे ही ह्याची आहे, हा असा विचार करतो, हा असं लोकांना अशा पद्धतीच्या कॉमेंट करतो, हे ह्याचे विचार आहेत, हे ह्याच्या बायकोचे विचार आहेत, हे ह्याच्या आईवडिलांचे विचार आहेत, हे ह्याला मिळालेलं बाळकडू आहे. रादर ह्यालाच नाही, ह्यांच्या पूर्ण परिवारामध्येच हे चालत आलेलं आहे. मग तो त्याच्या बायकोची साईड असू दे, मग ती बचनी असू दे, चिमा असू दे, नाहीतर मग ती तमासगिरीण असू दे, फनी असू दे, ह्यांच्या सगळं हे खानदानात परंपरेत चालत आलेलं आहे. आणि ह्याची आई मोठी मास्तरीण बनते, हे शिकवलंस. ह्याच्या आईच्या शाळेतल्या पालकांना, ह्याच्या आईच्या शाळेतल्या जे कोणी असतील प्रिन्सिपल वगैरे, त्यांना कळवा या बाईचा मुलगा काय लायकीचा आहे, कसा वागतो, कसा बोलतो, इतर बायकांशी, इतर स्त्रियांशी काय दाखवतो व्हिडिओ थ्रू, आपल्याच घरातल्या मुली बाळींना नागडं उघडं दाखवतो, आणि कोणी याला 4 चांगल्या गोष्टी सांगायला गेलं की त्यांनाच कसं उघडं पाडायचं बघतो. आणि काय ह्याची भाषा. अरे तू ना दुसऱ्यांचा नको विचार करू, स्वतःचं बघ आधी. तुझी पोरगी तुझी आहे ते आधी कन्फर्म कर, समजलं का रे डुकऱ्या. नंतर दुसऱ्यांना बोल की तुझ्या आईला विचार आणि तुझ्या बायकोला विचार, आधी तुझीच आहे का. तिला पण माहिती नसेल नक्की कोणाची आहे ती, कारण 17 ठिकाणी माती खाऊन बसली असेल ना, तर कसं तिला कसं माहिती असणार नक्की. कन्फ्यूज होईल ती. आधी स्वतःचं चेक कर आणि मग दुसऱ्यांना. आणि तुला तर माहितीच असेल तुझा कसला तू लुळा पांगळा आहेस, ते नसशील तर होणार आहेस लवकरच. त्याच्यामुळे ते जपून ठेव. ज्याच्यावर एवढा उडतोस, जेवढा माज आहे ना तुला, ते हातात देणार आहे तुझ्या एक दिवशी कोणतरी. मग बस वाजवत तुणतुणं. आणि राहिला प्रश्न जाती धर्माचा, तर तू दुसऱ्यांच्या जातीवर वगैरे का टिप्पणी करतो. तुला तर तुझ्या जातीतल्या लोकांनी आता बाहेर काढायची वेळ झाली आहे, समजलं. ह्याला सगळीकडनं आता असं लाथ मारून, कारण हा जिथे जाईल ना, ह्याच्याबरोबर जे कोणी असोसिएटेड असेल, जे कोणी ह्याच्याबरोबर जोडले गेलेले असतील ना, त्यांची सगळ्यांची नालस्ती होणार आहे. त्यांना लिटरली म्हणजे लोक म्हणतील की शी ह्या शेणखव्या तुमच्या ह्याच्यातला आहे, शी म्हणजे तुम्ही पण तसेच असाल, असं लोक हळूहळू विचार करायला लागणार आहे. तर वेळीच जिथे जिथे हा असेल ना, ह्याला बाहेर काढा, ह्याला ठेवू नका, ह्याच्याबरोबर कुठलेही संबंध ठेवू नका. अशा त्या लायकीचा हा नाहीच आहे. आणि आता हे बघून तुम्हाला कळतच असेल. आणि हे तर फक्त हा स्वतःच्या चॅनलवर असा करतो, तो दुसरीकडे जाऊन तर आणि काय करत असेल, आणि रियालिटीमध्ये आणि काय करत असेल. अशा माणसाबरोबर एखादी बाई राहूच कशी शकते. म्हणजे जर ती बाई अशा माणसाबरोबर राहते, अशा माणसाबरोबर म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत. असा नवरा म्हणजे ती बाई काय लायकीची असेल, काय असेल, ती स्वतः कशी असेल जी ह्याच्याबरोबर अशी हसी खुशी राहते आणि ह्याच्याबरोबर नांदण्यामध्ये तिला काहीच वावगं वाटत नाही. ह्याच्या घरातले, ह्याच्या आजूबाजूच्या मुली बाळी, बहिणी, आई, मावशी, वहिनी, ह्या कशा नजरेने त्यांच्याकडे बघत असेल, कधी काय करू शकतो. अशा माणसाबरोबर कसं एका छताखाली राहता तुम्ही. या माणसाला आवर घाला, हा बरोबर नाही. आणि ज्या मुलीने ह्याच्याकडे काहीतरी गायडन्स मागितला होता, तिला बघितलं काय कॉमेंट केली आहे. म्हणजे तिने तर तुझ्याकडे गायडन्स मागितला होता ना रे बाबा, मग तिला असं काय कुठे काय तोंड मारते आणि काय करते बोलायची काय गरज होती. म्हणजे तू काय विचार करत असतो, काय कसला, म्हणजे तू कुठला पाला खातो रे, कुठल्या नशेत असतो की तुला फक्त सगळीकडे असं वाटतं की बस कोणी मला मुलगी कोण दिसली की बाई तिला एकदम सोडायचंच नाही,
काहीतरी फालतू बोलायचं, काहीतरी आपलं ही मर्दानगी आहे तुझी. अरे मर्द नाही आहे तू, छक्का आहेस छक्का. सिग्नलवरती छक्के पण तुला घेणार नाही त्यांच्या कम्युनिटीमध्ये. इतका खालच्या दर्जाचा आहेस तू. ते तर जन्मताच तसे किंवा त्यांना तसं घडवलेलं आहे देवाने, पण ते विकृत तरी नसतात. पण तुझं काय आहे, तू तर तुझ्या वागणुकीतनं तसं बनायला तुललायस. अरे मैं हूँ सिक्सर, बजाव मेरी बजाते रहो. मी हे सगळं जमा करून ठेवलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी माझ्याकडे व्यवस्थित जपून ठेवणार आहे मी. कारण मला असं आतून इन्स्टिंक्ट फीलिंग आहे की ह्या गोष्टी मला कधीतरी कामी येणार आहेत आणि वेळीच मी त्याचा उपयोग करेन. आणि तुझी जी काही बँड वाजवायची आहे ती कशी वाजेल ह्याची खबरदारी मी पूर्ण घेईन. आणि आता मला कन्फर्म झालेलं आहे या घाणेरड्या लेवलच्या कमेंट, हे जे काही आय डीज बनवणं आणि दुसऱ्या आय डीने आपल्या इथे येऊन कमेंट करणं, मग ते त्याच्या इथल्या कमेंट असू दे आपल्या इथल्या कमेंट असू दे, हा स्वतःच करतो. ह्याचेच कारनामे आहेत. आणि अशा कितीतरी आय डीज मी नोट डाऊन पण केलेल्या आहेत की हा माणसं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे सांगतो ह्याला चांगल्या कॉमेंट करायला, स्वतःला चांगल्या कॉमेंट करायला आणि दुसऱ्यांविरुद्ध खूप घाणेरड्या लेवलवर बोलायला. तर ह्याला कॉमेंट करणाऱ्यांनी पण ही गोष्ट एक लक्षात ठेवा, जे ह्याच्या ओळखीच्यातले आहेत आणि जे ह्याची चाटुकारिता करतात. तर ते पण कोणाचे आय डीज आहेत आणि कोण काय करतं त्याची मला पूर्ण माहिती आहे. आणि ते सगळं विथ पुराव्या सकट मी जमा करून ठेवलेलं आहे. वेळ पडल्यावर ते मी बाहेर काढेन. सो ढबी द डुकरे, तू आता बघ कसं काय सुधारायचं, काय करायचं. फुगे तू पण बघ. हां, तुझी बहीण फुगे बघून घाबरली होती लहान असताना. आणि तू तर इथे मस्त मोठे फुगे फुगवलेले दिसत आहेत, फुटले पण आहेत त्यातले काही फुगे. जे समजायचं ते समज तू आता, कारण तुझ्याशी ह्याच भाषेत बोललं गेलं पाहिजे. आणि थांबवा तुमचा नंगा. बाकी सगळ्या कॉमेंट्स तर तुम्ही बघितल्याच आहेत. आणि जे काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. आणि खरंच असे आईबाप कोणालाही मिळू नयेत. काहीतरी दुर्दैव असेल, खरंच काहीतरी मेजर पाप असेल त्या मुलीने. फुगे तू काल म्हणत होतीस ना की जेव्हा मोठी होतील मुलं तेव्हा त्यांना असं खूप प्राऊड फील होईल. तर तुझ्या मुलीला कुठल्याही पद्धतीने हे पाहून प्राऊड फील होणार आहे असं तुला खरंच वाटतं? त्या मुलीने नक्कीच काहीतरी तिचं पाप असेल गेल्या जन्मीचं की तिला तुमच्यासारखे आईवडील मिळाले. असे आईवडील कोणालाच लाभू नयेत आणि आता तिला लाभलेच आहेत. तर देवा तिचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुखकर होऊ दे आणि ह्या आईवडिलांपासनं वाचव आणि तिला सेफ ठेव, हीच मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. आता काय बोलू, आवडलं असेल ठीक आहे. जे बोलायचं होतं ते मी बोलले. सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मस्त.